ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सर्वात आधी तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा। आजच्या शुभ मुहूर्तावर भक्तांना त्यांचा देव भेटणार आहे। लॉकडाऊनमध्ये देवही कुलूप बंद होते, मात्र आजपासून राज्यभरातल्या मंदिरांची द्वारं खुली करण्यात आली आहे। अटी शर्तींसह भक्तांना दर्शन घेता येत आहे। शिर्डी, सिद्धिविनायक, पंढरपूर, कोल्हापूरची अंबाबाई या प्रमुख देवस्थानांनी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे। शिर्डी आणि सिद्धिविनायकाचं दर्शन आता ऑनलाईन सुद्धा घेता येणार आहे। मंदिरं जरी खुली झालेली असली तरी आजच सगळ्यांना घराबाहेर पडून दर्शन घेता येणं मात्र शक्य नाहीये। पण एबीपी माझा तुम्हाला घर लिलाव होऊ नये म्हणून जवळपास मार्चच्या मध्यापासून राज्यभरातली सगळी प्रार्थनास्थळं कुलूप बंद करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेतला गेला आणि त्यानंतर सातत्याने ही मागणी होऊ लागली। जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आणि अनलॉकच्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करू लागलो की देवाची दारं सुद्धा खुली केली जावीत। पुण्यातलं दगडूशेठ मंदिर, हिंगोलीचं औंढा नागनाथ मंदिर, नागपूरचं टेकडी गणेश मंदिर आणि ठाण्याचं कौपिनेश्वर मंदिर या 4 ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। 4ही ठिकाणी भक्तांचा उत्साह जाणवतोय, पण उत्साह जरी असला तरी खबरदारी घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे। देवाचं दर्शन घेताना मास्क वापरणं बंधनकारक आहे, सॅनिटायझरचाही वापर करायचा आहे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर सुद्धा राखायचं आहे। त्यामुळे ही सगळी जबाबदारी पार पडत एकमेकांना सांभाळत देवाचं दर्शन घ्यायचंय। आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर आणि दीपावलीच्या दिवसांमध्ये राज्य सरकारनं मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला। आणि अर्थात आपले विविध प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राज्यभरातल्या वेगवेगळ्या मंदिर परिसरातनं। शिर्डीच्या साई मंदिरातनं मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, पुण्यातनं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातनं मिकी घई, तर विठुरायच्या मंदिरातनं सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत, सिद्धिविनायक मंदिरातनं वैभव परब, तर अक्षय भाटकर आपले ठाण्याचे प्रतिनिधी कौपिनेश्वर मंदिरातनं आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी आपण पंढरपूरला जाऊयात, देवाचं दर्शन घेऊयात। सुनील, खूप आंदोलनं झाली, खूप लोकांनी मागण्या केल्या, अखेर विठ्ठलाची दारं खुली करण्यात आली आहेत, काय वातावरण आहे? खऱ्या अर्थाने संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तात मोठा आनंदाची लाट आहे। आज सकाळी 5 वाजल्यापासून भाविकांनी ऑनलाईन ज्यांनी पास घेतले होते त्यांनी विठ्ठल मंदिराच्या बाहेर येऊन थांबले होते आणि पहिल्या भाविकांनी सकाळी 6 वाजता विठुरायाचं दर्शन घेतलं। आज भाविकांच्या स्वागतासाठी 8 महिन्यानंतर 8 महिन्याचा विरह संपून ज्यावेळेला विठुरायाच्या दर्शनाला भाविक येणार आहे यासाठी संपूर्ण मंदिराला फुलांची आरास करण्यात आलेली आहे। अतिशय आकर्षक पद्धतीची आरास आहे, ज्याच्यामुळे भाविकांच्या आणि विठुरायाच्या दोघांच्याही हे लक्षात येणार आहे, दोघांच्याही स्मरणात राहणार आहे की 8 महिन्यानंतर आपण भाविकांना भेटतोय। पण हा आजचा जो निर्णय होता, आज जो दर्शन सुरू झालेलं आहे हे प्रायोगिक तत्वावर होतं आणि आपण जर पाहिलं तर तासाला 100 भाविक या पद्धतीने ऑनलाईन बुकिंगने भाविक सोडले जात होते। मात्र आता आपण अनेक वेळापासून इथं थांबलेलो आहे, बराच काळ थांबतोय। मंदिर मोकळं पडत आहे, म्हणजे भाविकांची संख्या वाढवायला संधी आहे। मंदिर समितीने जर भाविकांची संख्या वाढवली तर अजून मोठ्या प्रमाणात या पद्धतीने दर्शन होणार आहे। प्रत्येक भाविकाला मास्क असल्याशिवाय प्रवेश नाहीये, प्रत्येक भाविकाचं थर्मल स्कॅनिंग केलं जात आहे आणि मंदिरात सुद्धा जिथं आपण उभारलो आहोत इथं सुद्धा दर थोड्या वेळाने सॅनिटायझर फवारलं जात आहे। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत विठ्ठल जोशी सर, ज्या पद्धतीनं मंदिर मोकळं पडतंय काय करणं अपेक्षित आहे? अजून भाविकांची संख्या वाढेल? हो, हे अगदी बरोबर आहे की सध्या आपण 10 स्लॉटमध्ये प्रत्येक स्लॉटला 100 प्रमाणे 1000 भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था आज केलेली होती। परंतु सकाळपासून आमच्या असं लक्षात आलं की 1 तासामध्ये
40च मिनिटात बहुतेक भाविकांचं दर्शन हे पूर्ण झालंय आणि काही वेळ मध्यंतरी गॅप पडतोय. त्याच्यामुळं नक्कीच 1-2 दिवसामध्ये भाविकांची संख्या प्रति तासाला वाढवण्याचा निर्णय हा मंदिर समिती घेईल. याबाबत कालच्या बैठकीमध्ये सुद्धा तशी फ्लेक्झिबिलिटी ठेवण्यात आलेली आहे की भाविकांची संख्या गरज पडल्यास आम्ही वाढवू आणि जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न करू. ज्ञानदा, आपण पाहिलं हे भाविकांसाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने हे विठ्ठलाचं जिथून मुखदर्शन घेतलं जातं हे मोकळं पडतंय आणि त्यामुळेच या इथं अजून जर भाविकांची संख्या वाढवली तर जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देता येणं शक्य होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे बरोबर, आजचा दर्शन पहिला देताना दिवस आहे, ज्या त्यामुळे काही, मंदिर प्रशासनाला सुद्धा अंदाज घ्यावा लागेल की भक्तांची रांग किती लागते आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाते की नाही आणि त्यानंतर अर्थातच भक्तांची संख्या वाढवायची की नाही याचाही निर्णय घेतला जाईल. सुनील, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण मुंबईत जाऊयात. मुंबईच्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये वैभव परब आपल्यासोबत आहेत. वैभव, तू सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आहेस. आदेश बांदेकर सुद्धा सिद्धिविनायक नाचाचे अध्यक्ष तुझ्यासोबत आहेत. इथलं वातावरण कसं आहे, भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतोय? ज्ञानदा, अतिशय भावपूर्ण वातावरण आहे. सर्वात आधी आपण सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेऊया, ज्यासाठी अनेक महिने भक्त वाट पाहत होते. जेव्हा बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर भक्त खुश होतात. आज काहीशी वेगळी परिस्थिती आपल्याला म्हणावी लागेल, कारण का भक्तांना पाहून कदाचित आज बाप्पालाही आज आनंद झाला असेल, कारण का अनेक महिन्यानंतर, अनेक कालावधीनंतर गणपती बाप्पाच्या दर्शनाला भक्त येत आहेत आणि पाहू शकतो अतिशय सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं हे दर्शन सुरू झालेलं आहे. अतिशय सुरेख असं वातावरण इकडे पाहायला मिळतंय. फुलांची आरास या ठिकाणी केलेली आहे. आज पहिला दिवस आहे पाडवा, दीपावलीच्या निमित्तानं भाऊबीजेचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं महाराष्ट्रातली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही जी भक्तांची रांग पाहायला मिळते, अतिशय QR कोड, सॅनिटाईज, टेम्परेचर चेक करूनच या सगळ्या भक्तांना आतमध्ये सोडलं जात आहे आणि आपण पाहू शकतो की त्यांचे भाव काय आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचं संकट काळ होतं, नैराश्याचं वातावरण होतं, पण नैराश्यातून आता कुठेतरी सकारात्मकतेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकर आहेत. आदेशजी, गणपती बाप्पा मोरया. वाटते आज अनेक खूप 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 आनंद आहे. भाविकांच्याकडून माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रति आभार व्यक्त होत आहेत. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने सुद्धा आपण बघितलं तर अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने दर्शनाची आपण व्यवस्था केलेली आहे आणि मला असं वाटतं की इथे आलेल्या भाविकाची एकच इच्छा असते की मला बाप्पाला डोळे भरून बघू द्या, मला यथासांग बाप्पाचं दर्शन करू द्या आणि नेमकं तेच या ठिकाणी होतं आहे. आज पहिला दिवस आहे. QR कोड जनरेट करून आत येत असताना पटापट भाविकांनी आपापले स्लॉट्स बुक केलेले असल्यामुळे, आपापल्या वेळा निश्चित केलेल्या असल्यामुळे काही जणांना तो स्लॉट मिळत नाही आहे. पण लवकरात लवकर सर्वांना स्लॉटही वाढतील, वेळही मिळेल आणि त्याही पलीकडे जाऊन आजच्या दिवसाचा आढावा घेऊन त्या संख्येमध्ये सुद्धा काही वाढ करता येईल का याचा सुद्धा मंदिर न्यास नक्की विचार करणार आहे. भावपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु दुसरीकडे आपणही शिवसेनेत आहात, शिवसेनेचे सचिव आहात. या मंदिर उघडण्याचं क्रेडिट आता इतर पक्षही घेऊ लागलेले आहेत, तर त्याकडे कसं बघा? मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोरोनासारखं महाभयंकर संकट होतं आणि ते संकट असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे अत्यंत संयमी आहेत, शांत आहेत आणि ते आपल्या निर्णयाप्रती ठाम असतात. प्रत्येक भाविक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातलं प्रत्येक नागरिकाचं आरोग्य याला ते कायम प्राधान्य देत असतात आणि आता आपण बघितलं तर कोणी कितीही कशाही पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा एखादं निर्णय होणार हे समजल्यानंतर कोणीतरी आंदोलनाची भूमिका घेत असेल तर ते चुकीचं आहे. पण या ठिकाणी मला त्या सगळ्या गोष्टीत न जाता आज भाविकांच्या आरोग्याचा विचार करून दर्शन सुरू झालेलं आहे. भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातो आहे आणि मला वाटतं की मंदिरातली ही जी दृश्य आहेत ती देखील खूप बोलकी आहेत. ज्ञानदा, जर आपण पाहिलं बाप्पाच्या भोवती आहेत ते दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळतो आहे. बऱ्याच महिन्यानंतर ही दृश्य पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांना, भक्तांना आणि आपल्याला सुद्धा, कारण का गेले अनेक महिने आपण कोरोना काळात होतो. कोरोना काळातून आता हळूहळू आपण सावरतोय आणि ही सकारात्मक दृश्य आहेत. ही खूप
पॉझिटिव्हिटी देणारी आहेत लोकांना. प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात, ज्याच्या परीने ती श्रद्धा असते तो येऊन आपल्या भक्तिभावाने नमस्कार अगदी करून खरंय, निघून तू जातोय. म्हणालस तसं ज्ञानदा. चैतन्य जागवणारी आणि विश्वास दर्शवणारी ही दृश्य आहेत. राज्यभरातली मंदिरं आज खुली होत आहेत. वैभव, तूही राहा आपल्यासोबत. आपण शिर्डीला जाऊयात. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मुकुल, शिर्डी म्हटलं की भक्तांची तुफान गर्दी असं चित्र कायम नजरेसमोर असतं. साईबाबांचं दर्शन आज कसं मिळतंय, काय भावना आहेत भक्तांच्या? ज्ञानदा, गेल्या 8 महिन्यांपासून इथे पूर्णपणे शुकशुकाट होता. मात्र आज पहाटेपासूनच इथे भाविकांनी गर्दी केलेली आहे. जी आंदोलनं मागच्या काळामध्ये झाली असं म्हटलं जात होतं की ठराविक साधू महंत आंदोलन करतात, यामध्ये सर्वसामान्य भाविकाचा समावेश नाहीये. परंतु आजची जर गर्दी बघितली तर खरोखर भाविक आतुर होते आपल्या देवाच्या दर्शनासाठी. आम्ही काही भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अनेकांना आनंद अश्रू हे अनावर झालेले होते. अनेकांना आपल्या भावना शब्दामध्ये व्यक्त देखील करता येत नव्हत्या. अशा स्वरूपाचं भाविक आणि साईबाबांचं हे नातं आहे. आपण मंदिर परिसर बघतोय. कालपासूनच इथे संपूर्णपणे मंदिर परिसर हा सजवण्यात आलेला आहे. आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. येणारा भाविकाला इथे प्रसन्न वाटतंय. नेमकं इथे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या भावना काय जाणून घेत आपल्याबरोबर संस्थांचे माजी विश्वस्त आणि इथले ग्रामस्थ सचिन तांबे आहेत. सचिनजी, 8 महिन्याच्या विरहानंतर बाप्पाचं, आपल्या साईबाबाचं दर्शन झालंय. म्हणजे बाबांचं दर्शन 8 महिन्यानंतर झालं हे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. अतिशय आनंद झाला, मन प्रसन्न झालं की आमच्या बाबांचं दर्शन आम्हाला 8 महिन्याने या ठिकाणी घेता आलं. त्यामुळे माझ्याबरोबर अनेक भक्त जे आहेत ते अतिशय तृप्त झाले. साईबाबा संस्थांनी अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या ठिकाणी भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शन घेत आहे आणि व्यवस्थित असं नियोजन झालंय. मुळातच एकच जर सांगायचं जर ठरलं तर बाबांच्या दर्शनाने आम्ही अतिशय तृप्त झालेलो आहे. आणि हा जो आनंद आहे किंवा ही जी आमची भक्ती मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु आम्हाला निश्चितच आनंद झालेला आहे. तुम्ही रोज दर्शन घेणारे व्यक्ती आहात. असंख्य लाखो भाविक इथे येत असतात. 8 महिन्याचं विरह आणि आजचं दर्शन, ज्यावेळेस साईबाबांच्या पुढे गेला तुम्ही समाधी मंदिरामध्ये, काय मागणं होतं तुमचं? अक्षरशः अंगावर शहारे आले की बाबांचं दर्शन घेऊ. आम्ही रोज बाबांच्या दर्शनाने सुरुवात करणारी माणसं, परंतु 8 महिने आम्हाला दर्शन घेता नाही आलं. ज्यावेळेस बाबांसमोर गेलो तर बाबांनी हेच सांगितलं की बाबा, आम्हाला तुझ्यापासून कधीच दूर करू नको आणि ही जी कोरोनाची महामारी आलेली आहे यापासून आता तूच वाचू शकतो. अशा प्रकारची या ठिकाणी मी बाबांना साकडं घातलंय की लवकरात लवकर या संपूर्ण जगाला या कोरोनाच्या महामारीपासून बाबा तुम्ही वाचवा म्हणून. ज्ञानदा, आपण बघतोय हे भाविक आहेत, यांची भावना अतिशय प्रांजळ आहे. त्यांना बाबाला साकडं घातलेलं आहे की कोरोनाच्या महामारीपासून अवघ्या जगाला, अवघ्या विश्वाला मुक्त कर. आणि यांच्यासारखे असंख्य भाविक आहेत ज्यांना आजचा सोहळा, आजचा जो क्षण आहे हा शब्दामध्ये वर्णन करता येत नाहीये. अगदी खरंय, भक्तांच्या भावना शब्दात मांडता येण्याच्या पलीकडच्या आहेत. आपण पुण्यात जाऊयात. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातनं मिक्की घाई आपल्यासोबत आहेत. मिक्की, बाप्पाचं दर्शनही तू महाराष्ट्राला घडवशील कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि भक्तांच्या काही प्रतिक्रिया सुद्धा. अगदी ज्ञानदा, जवळजवळ 8 महिन्यानंतर आज पुन्हा एकदा सगळे मंदिरं खुली होत आहेत. खरं तर हे खूप आनंदाचा दिवस आहे. त्यात पाडवा आहे. या शुभ मुहूर्तावर सरकारकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचं प्रत्येक जण या ठिकाणी स्वागत करताना पाहायला मिळतंय. आज सकाळपासून जवळपास 5 वाजल्यापासून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आणि भाविकांची मोठी रांग सध्या बाहेर पाहायला मिळते. सोशल डिस्टन्सिंगचं संपूर्ण पालन या ठिकाणी केलं जात आहे. सॅनिटायझर संपूर्ण करण्यात आलेलं आहे. प्रत्येकाने मास्क प्रदान करूनच आतमध्ये यायचं. जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने मास्क घातलेला आहे आणि सोशल डिस्टन्सिंग सुद्धा मेंटेन केली जाते. त्याचबरोबर जे काही पूजेसाठी लागणारे फुलं असतील, नारळ असेल, ते कुठंही आतमध्ये आणण्यास परवानगी नाही. अशा पद्धतीने आतमध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून मंदिरामध्ये सोडलं जाते. आणि जर आपण समोर बाप्पांची ही सुंदर मूर्ती पाहिली तर आज या शुभ मुहूर्तावर सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण सोन्याचे दागिने या ठिकाणी बाप्पांना घालण्यात आलेले आहेत, प्रदान करण्यात या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आतमध्ये सुद्धा सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. काही लोक सुद्धा आहेत जे या ठिकाणी दर्शनाला येत आहेत आणि त्यांच्या भावना सध्या काय आहेत ते जाणून घेऊयात. ताई, कुठून आलात? 8 महिन्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश मिळतंय, कसे काय भावना आहेत तुमच्या? भावना खूप म्हणजे भरून आले हृदय. दररोज यायची सवय होती ना, आणि एकदम 8 महिने नाही तर असं भरून आल्यासारखं वाटतंय खूप. काय बाप्पांच्या चरणी आज प्रार्थना कराल मग? करोना मुक्त होऊ दे म्हणून आपला देश. प्रत्येक जण भरून, अर्थात आपण त्यांचे जे चेहऱ्यावरचे भावना आहेत ते जर बघायला गेलं तर डोळे भरून आलेले आहेत. एवढं त्यांना आनंद आहे आज.
मंदिरामध्ये आत्ताच काही वेळापूर्वी आरती देखील झालेली आहे. अतिशय सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सगळ्या नियमांचं जो सरकारने घालून दिलेले आहेत त्याचं पालन करून या ठिकाणी हे सगळे या ठिकाणी आरती देखील झालेली आहे आणि अतिशय आतमध्ये प्रसन्न वातावरण सध्या या मंदिरामध्ये पाहायला मिळतोय. रस्त्यावर जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी आहे लोकांची. बाहेरून सुद्धा लोक दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. येत्या जाता जे गाड्या आहेत ते देखील थांबतायत. ही सुंदर जर समोर आपण बाप्पांची मूर्ती पाहत असाल तर संपूर्ण सोन्याच्या दागिन्यांनी आज ही सजलेली मूर्ती, आतमध्ये फुलांची देखील आरास करण्यात अगदी आलेली खरं, आहे आणि खूप संपूर्ण सुंदर मंदिर आरास आहे. देखील बाप्पाला दिवाळीच्या सोन्यानं निमित्ताने मढवण्यात सजवण्यात आलेलं आलेलं आहे होतं आणि हेच दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी गेल्या 8 महिन्यांची प्रतीक्षा प्रत्येक भाविकानं केली आहे, प्रत्येक भक्तानं केलेली आहे. आपण आता ठाण्यामध्ये येऊयात. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरातनं आपल्या सोबत आहेत. अक्षय, इथलं वातावरण कसं आहे, भक्तांचा आनंद कसा आहे? कैलास राणा, शिवचंद्रमोळी, फणींद्र माता, मुक्ती झराळी, कारुण्य सिंधू, भवदुःख हारी, तुझा विण शंभो, मज कोण तारी असं म्हणत आज सोमवारी या कोपिनेश्वर मंदिराचे दरवाजे हे ठाणेकरांसाठी खुले झालेले आहेत. कोपिनेश्वर मंदिर हे ठाण्यातलं अतिशय प्राचीन मंदिर मानलं जाते आणि म्हणूनच सोमवारी आज जे हे दर्शन सगळ्या भाविकांना, सगळ्या महादेवाच्या भक्तांना सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली सुरुवात या पाडव्याची, या दिवाळीची झालेली आहे असं सगळ्यांचं मत आहे. इथे सनई चौघडे सुरू केलेले आहेत. संपूर्ण मंदिर जे आहे त्यामध्ये येण्याची जाण्याची एक चांगली व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी इथे काही नियम आखण्यात आलेले आहेत आणि प्रत्येकाला मास्क शिवाय इथे प्रवेश दिला जात नाहीये. आता हळूहळू भक्तांची गर्दी या ठिकाणी होते आहे. भक्त यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे सनई चौघडे सुरू करण्यात आलेले आहेत. आपल्याबरोबर काही भक्त आहेत जे 8 महिन्यानंतर या मंदिरात आलेले आहेत दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी. आपण त्यांना विचारूया, 8 महिन्यानंतर आज दर्शन झालेलं आहे, कसं वाटलं? खूप चांगलं वाटतं मला. आणि मी येतो, माझे नाव अश्विन शाह आहे, मी बाळकुम नाकामध्ये येतो आणि 8 महिन्यानंतर मंदिर उघडला आजपासून खूप चांगलं वाटते मला. दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं, कसं वाटलं आज? काय साकडं घातलं महादेवाकडे? खूप आनंद होत आहे मला. 8 महिन्यांनी मंदिर उघडण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा मी आभारी आहे. या गोष्टीचा कोणी राजकारण करू नये. मंदिर उघडलं त्याबद्दल मी ठाकरे सरकारचा मनपूर्वक आभारी आहे. दादा, आपण पाहिलं ठाकरे सरकारचे आभार मानले जात आहेत कारण की आज सकाळीच या मंदिरामध्ये मनसेकडून आरती करण्यात आली, काकड आरती करण्यात आलेली होती सकाळी 5 वाजता. त्याच्यानंतर हे मंदिर सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता सगळ्या भक्तांची रेलचेल इकडे सुरू झालेली आहे. सनई चौघडे सुरू झालेले आहेत. 8 महिन्यानंतर हे ग्रामदैवत, हे कोपिनेश्वर मंदिर आता सुरू करण्यात आलं. त्यामुळे नक्कीच सगळ्या भक्तांमध्ये, सगळ्या महादेवाच्या भक्तांमध्ये सगळ्या आनंदाचं वातावरण आहे. ज्ञानदा, अगदी खरं आहे. भक्तांना गेले कित्येक दिवस याची प्रतीक्षा होती, कारण खूप जणांचा हा नित्यक्रम असतो की घराजवळ असलेल्या मंदिरात जायचं आणि त्या देवाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची. पण 8 महिने कुठेतरी थांबलेलं होतं, चुकल्यासारखं होतं. आपण आता कोल्हापूरला जाऊयात. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातली आजची सकाळ कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कुलदीप माने सध्या आपल्या सोबत आहेत. कुलदीप, नक्कीच तब्बल 8 महिन्यानंतर या महाराष्ट्रातील मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणेच कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर देखील आज पहाटेपासून खुलं करण्यात आले. आम्ही सध्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्येच आहे आणि जे चित्र आपण पाहतोय अत्यंत आकर्षक अशा पद्धतीनं सजावट या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. फुलांची आरास देखील आपल्याला पाहायला मिळते. साधारण 9 ते 12 आणि 4 ते 7 अशा वेळेमध्ये भाविकांना या मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे दर्शनासाठी आणि जवळपास दिवसातून 3000 भाविक दर्शन घेतील अशा पद्धतीची व्यवस्था देखील मंदिर प्रशासनाने केली आहे. ज्या पद्धतीनं कोरोनाचं भीतीनं मागील 8 महिन्यापासून मंदिरं बंद होती, मात्र जरी आता मंदिरं खुली करण्यात आली असली तरी पुरेपूर खबरदारी भाविकांनी देखील घ्यावी आणि मंदिर प्रशासनाने देखील घ्यावी अशा पद्धतीच्या राज्य सरकारच्या सूचना असल्यामुळं त्यानुसार प्रत्येकाला मास्क भक्ताला अनिवार्य असेल अशा पद्धतीच्या सूचना देखील मंदिराबाहेर करण्यात येणार आहे. आता 9 वाजल्यापासून या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मात्र त्या अगोदर हे आपण दृश्य पाहतोय, अत्यंत आकर्षक पद्धतीनं सजावट या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये केले गेले आहे आणि मंदिरात देवीचं देखील देखणं रूप या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं आणि साहजिक 8 महिन्यानंतर भाविकांना थेट दर्शन देवीचं घेता येत असल्यामुळे साहजिक भक्तांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आणि मंदिर परिसर देखील मुख्य मंदिराच्या ज्या परिसरामध्ये त्या ठिकाणी कुणालाही फुलांची किंवा बाकी साहित्याची विक्री करता येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था सध्या श्री अंबाबाई मंदिर परिसरामध्ये
करण्यात येते आणि 9 वाजल्यापासून आता दर्शनाला देखील सुरू होणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा कुलदीप सगळी काळजी घेतली जाते, खबरदारी बाळगली जाते. मुकुल, कुलदीप, त्याचबरोबर मिकी आपल्याला माहिती देत होते, सुनील दिवाण आपल्यासोबत होते, वैभव आणि अक्षय भाटकर, तुम्हा सर्वांचे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या दृश्यांबद्दल. त्यामुळे मंदिरं आता खुली झाली आहेत. जेव्हा आपण संकटामध्ये असतो तेव्हा स्वाभाविकपणे देवासमोर हात जोडले जातात, पण मंदिरच कुलूपबंद, देव कुलूपबंद असल्यामुळे हे सगळं कुठेतरी थांबलेलं होतं. पण आता मंदिरं खुली झाली आहेत, पण घाई गडबड करायची नाहीये, नियमांचं पालन करायचंय, स्वतःही सुरक्षित राहायचंय आणि इतरांची काळजी घ्यायची आहे. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं बीड जिल्ह्यातलं परळीचं वैजनाथाचं मंदिर सुद्धा आज पहाटे 5 वाजताच भाविकांसाठी खुलं झालंय. आज भाविकांना थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळत नाहीये, मात्र मुखदर्शन सुरू करण्यात आलंय. तर दुसरीकडे हिंगोलीतील आणखी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराचे दरवाजे सुद्धा भक्तांसाठी उघडण्यात आले. पहाटे 5 वाजता नागनाथ प्रभूची महापूजा पार पडली आणि त्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला गेला. तब्बल 8 महिन्यांनी मंदिरामध्ये हर हर महादेवचा गजर घुमला. मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आलाय. आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. लॉकडाऊनपासून बंद असलेलं अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर सुद्धा आजपासून भक्तांसाठी खुलं झालंय. पहाटे काकड आरतीनंतर दर्शनासाठी मंदिर उघडण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देवस्थान समितीच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेतली जाते. 1 तासामध्ये 100 भाविक दर्शन घेऊ शकतील अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान पुढचा आठवडा परिपूर्ण नियोजन होईपर्यंत केवळ मुख्य मंदिर सुरू राहील. स्वामींच्या मंदिरातील इतर जी छोटी मंदिरं आणि महत्त्वाची धार्मिक स्थानं आहेत ती मात्र बंद ठेवण्याचाच निर्णय झाला. आणि अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान सुद्धा आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. ज्या गावातील घरांना दरवाजेच नाहीयेत त्या गावातील शनिदेवाचं दार सुद्धा भाविकांसाठी बंद होतं. पण आज पाडव्याच्या मुहूर्तावर देवाची द्वारं खुली झाल्यामुळे ग्रामस्थांना कमालीचा आनंद झालाय. यावेळी भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात एकत्र येऊ लागलेत. शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करत देवस्थानानं मंदिर खुलं केलंय. पहाटे 4:30 वाजता शनिदेवाची आरती करून हे मंदिर सर्वांसाठी उघडण्यात आलं. आणि यानंतर नागपूरमध्ये जाऊयात. नागपूरकरांचं आराध्य दैवत असलेलं टेकडी गणेशाचं मंदिर सुद्धा आजपासून सुरू होत आहे. गणरायाच्या आरतीनंतर भक्तांच्या दर्शनाला सुरुवात झाली. तर मंदिरं खुली झालेली आहेत. लाडक्या देवाचं थेट दर्शन भक्तांना घेता येत आहे. नवचैतन्य जागृत करणारी आणि खूप सारी सकारात्मक ऊर्जा देणारी ही बातमी आहे. आणि ही सगळी दृश्य आपण पाहिली राज्यभरातल्या विविध मंदिरातनं. आणि तुम्हाला सुद्धा हे आवाहन की मंदिरात जरूर जा, पण काळजी घ्या, खबरदारी घ्या आणि सुरक्षित राहा. या दृश्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.